धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला, अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे. संत श्री एकनाथ महाराजांच्या या अभंगाप्रमाणेच पुणेवासियांना संत दर्शनाचा लाभ झाला. औचित्य होते ते प्रत्यक्ष अनंत श्री विभूषी जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीस्थान यांच्या दर्शन सोहळ्याचे, जो आयोजित करण्यात आला होता दिनांक 2 व 3 जुलै 2024 रोजी महालक्ष्मी लॉन्स, नगर रोड, खराडी रोड बायपास जवळ पुणे येथे. प्रत्येकाला कधी एकदा परमपूज्य माऊलींच्या चरणांचे दर्शन घेतो असे झाले होते. आपल्या सर्व लाडक्या लेकरांची गुरुचरणांच्या दर्शनाची तृष्णा भागवण्यासाठी मोक्षदाती आई परमपूज्य जगद्गुरु श्री यांचे पुण्यात आगमन झाले. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर मुख्य प्रवेशद्वारी यजमानी उभयतांनी माल्यार्पण करून आणि सुवासिनी भगिनींनी औक्षण करून परमपूज्य जगद्गुरु श्रींचे स्वागत केले. यानंतर सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या पायघडीवरून चालत उपस्थित भक्तगणांचे अभिवादन स्वीकारित परमपूज्य जगद्गुरु श्रींचे आगमन संतपीठावर झाले. परमपूज्य जगद्गुरु श्री संतपीठावर आसनस्थ झाले आणि सांप्रदायिक घोषणेने संपूर्ण परिसरात एक मंगलमय वातावरण निर्माण झाले. संप्रदायाच्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात यजमानांनी दाम्पत्यांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरु श्रींचे पंचोपचार पाद्यपूजन झाले आणि स्वागतारतीस सुरुवात झाली. स्वागतारतीत मंत्रमुग्ध झाल्यावर वातावरणात एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली आणि उपस्थित सर्वांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित झाले. सर्वांचे कान आता आसुसलेले होते ते परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रसादरूपी मार्गदर्शनाकडे. परमपूज्य जगद्गुरु श्रींनी मार्गदर्शनातून जीवनात येणाऱ्या समस्या, त्यांची विविध कारणे आणि अशा समस्यांपैकी बहुतांशी समस्या आपल्या चुकीच्या कृतीमुळे, निर्णयामुळे कशा येतात आणि त्या पुन्हा उद्भवू नयेत म्हणून आपल्या वागण्यात, बोलण्यात, विचारात सकारात्मकता आणि सात्विकता कशी बाणावी आणि सद्गुरू यात काय महत्वाची भूमिका बजावतात, अशा विविध पैलूंवर प्रत्येक भाविकाला त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. आणि परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या या साध्या सोप्या भाषेतील मार्गदर्शनाने त्यांच्या हरेक शब्दाने भाविकांच्या हृदयाचा ठाव घेतला. आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनासोबत चरण दर्शनासही सुरुवात झाली. प्रत्येक जण अगदी चातकाप्रमाणे गुरुदर्शनाची आस लावून होता आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या समीप येताच गुरुमाऊली देखील त्यांना आपल्या प्रेमळ कृपादृष्टीने तृप्त करीत होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 543 भक्तगणांनी उपासक दीक्षा घेऊन परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या आध्यात्मिक कार्यशाळेत प्रवेश घेतला आणि 125 उपासकांनी आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी साधक दीक्षा घेऊन आणखीन एक पाऊल स्वस्वरूपाला ओळखण्याच्या दिशेने टाकले. या सर्व आनंदोत्सवात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सहवासात पुणेकर इतके दंग झाले की 2 दिवस सरून कार्यक्रम केव्हा सांगतेकडे आला हे समजलेच नाही. आता वेळ झाली परमपूज्य जगद्गुरु श्रींना निरोप देण्याची. आपल्या सर्व लेकरांना भेटून अगदी प्रसन्न वदनाने सर्व पुणेवासियांना कृपा आशीर्वाद देत परमपूज्य जगद्गुरु श्री पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले आणि पुणेकरांच्या मुखातून सहजपणे निघाले.
धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. श्री गुरुदेव.